मिथुन राशी ऑगस्ट 2026 ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य। नमस्कार जातकांनो, आपल्या सर्वांचं ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। मिथुन राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात फक्त काही घटना घडवणार नाही, तर तुमचा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, निर्णयांमध्ये आणि भविष्यातील दिशेमध्येही बदल घडवू शकतो। तर तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासून असं वाटत असेल की मेहनत खूप होते पण त्याचं फळ मिळत नाही, मन सतत दोन निर्णयांमध्ये अडकतं, काही लोक अचानक दूर जातात, आर्थिक स्थिती स्थिर राहत नाही किंवा शेवटच्या क्षणी काम बिघडतं, तर या सर्व गोष्टी योगायोग नाहीत। ग्रहस्थिती त्यामागचं कारण स्पष्टपणे दाखवते व त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, बोलक्या, जिज्ञासू, पटकन शिकणारे आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदल घडवून आणणारे असतात। पण याच बुधामुळे एक मोठी समस्या निर्माण होते। तुमचं मन एका विचारावर जास्त वेळ टिकत नाही। आज घेतलेला निर्णय उद्या बदलण्याची इच्छा होते। अनेक वेळा संधी तुमच्याकडे येते पण निर्णय उशिरा घेतल्यामुळे ते दुसऱ्याच्या हातात जाते। काही लोक तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतात, गोड बोलून तुमच्याकडून काम करून घेतात आणि वेळ आली की मागे हटतात। जर तुम्हालाही असे अनुभव वारंवार येत असतील तर त्याकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे। ऑगस्ट 2026 मधील ग्रहस्थिती पाहिली तर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या जीवनात मानसिक हालचाली वाढतील। बुधाचा प्रभाव संवाद, विचार आणि निर्णयांवर राहणार असल्यामुळे एका दिवसात अनेक योजना तयार होतील, पण प्रत्येक योजना प्रत्यक्षात उतरवता येईल असं दिसत नाही। त्यामुळे या महिन्यात सर्वात मोठी गरज आहे ती एकाग्रतेची। एकाच वेळी 10 कामं करण्यापेक्षा 2 कामं पूर्ण करा, कारण अपूर्ण कामांचा ढीग वाढला की आत्मविश्वास कमी होतो। गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या प्रयत्नांना दिशा देत आहे, म्हणजेच गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता हळूहळू पुढे सरकू लागतील। काही लोकांना नवीन संपर्क मिळतील, काहींना जुना मित्र किंवा जुना ग्राहक पुन्हा भेटेल, काहींना अशी संधी मिळेल जी सुरुवातीपासून साधी वाटेल पण पुढे तीच मोठा टप्पा ठरू शकते। म्हणूनच या महिन्यात लहान संधींकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका। आता एक गोष्ट मनापासून सांगा, तुमच्या आयुष्यात असं घडतं का की लोक तुमच्याकडून सल्ला घेतात पण तुमच्या अडचणीच्या वेळी कोणीच दिसत नाही? अनेक मिथुन राशीच्या व्यक्ती वेदना मनात घेऊन जगत असतात, कारण तुम्ही इतरांसाठी वेळ देता, तुम्ही मदत करता, तुम्ही समजून घेतात, पण स्वतःची वेळ आली की एकटेपणा जाणवतो। ऑगस्ट महिना तुम्हाला हा धडा शिकवणार आहे की प्रत्येकासाठी स्वतःला झोकून देणं हे गरजेचं नसतं। काही नाती जपायची असतात तर काही नाती सोडायची देखील असतात। आर्थिक बाबतीत हा महिना सावधगिरीचा आहे। पैसा मिळेल पण टिकवणं महत्त्वाचं असेल। अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, घरातील गरज, वाहन, मोबाईल, वैद्यकीय उपचार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च वाढू शकतो। विशेषतः ऑनलाईन फसवणूक, चुकीची गुंतवणूक किंवा लवकर पैसे दुप्पट या योजनांपासून दूर राहा। बुधाचा प्रभाव असल्यामुळे माहिती खूप मिळेल पण प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, त्यामुळे पडताळणी न करता कोणताही आर्थिक निर्णय बिलकुल घेऊ नका। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, काहींना नवीन जबाबदारी मिळेल, काहींना नवीन विभागात काम करावं लागू शकतं। सुरुवातीला हे ओझं वाटेल तरी सुद्धा पुढे जाऊन अनुभवांचे प्रगतीची दारं देखील उघडी होतील। मात्र कार्यालयात राजकारणापासून दूर राहा। प्रत्येक गोष्टीवर मत देणं आवश्यक नसतं, काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर ठरतं। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन कल्पनांचा आहे। मार्केटिंग, सोशल मीडिया, नवीन ग्राहक आणि नवीन सेवा सुरू करण्यासाठी हा काळ उपयोगी पडेल। पण भागीदारीत काम करत असताना प्रत्येक व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा, गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे। तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, म्हणून प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरा। आता एक महत्त्वाचा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा नेमका कोणता असेल? ग्रहस्थिती सांगते की तो अडथळा बाहेरचा नसून तुमच्या मनातला असेल। जास्त विचार करणं, प्रत्येक निर्णयाबद्दल शंका घेणं आणि भूतकाळातील चुका आठवत बसणं यामुळे वर्तमानातील चांगल्या संधीही तुमच्या हातातून निघून जाऊ शकतात। म्हणूनच या महिन्यात एक नियम नक्की करा, निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहा, वारंवार मागे वळून पाहू नका। लक्षात ठेवा,
मिथुन राशीच्या व्यक्तींचे भाग्य तेव्हाच चमकतं जेव्हा त्या स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात. पण जेव्हा त्या प्रत्येकाच्या मतानुसार चालतात तेव्हा मात्र गोंधळ वाढतो. म्हणूनच ऑगस्ट महिना तुम्हाला स्वतःचा आवाज ऐकायला शिकवणार आहे. कदाचित सुरुवातीला काही परीक्षा येतील, पण त्या तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नसतील, तर त्या तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. आता बोलूया त्या विषयाबद्दल ज्याची प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीला सर्वात जास्त उत्सुकता असते, आणि ते म्हणजे करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक प्रगती. मिथुन राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला मान सन्मान मिळत नाही, तुमच्या कल्पनांचा फायदा इतर लोक घेत आहेत, किंवा तुमच्या मेहनतीचं श्रेय हे दुसऱ्यालाच मिळत आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये या परिस्थितीत हळूहळू बदल होण्यास सुरुवात होईल. मात्र हा बदल तुमच्या मेहनतीमुळे होईल, नशिबामुळे नाही. त्यामुळे कामात सातत्य ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की माझ्यावर इतका ताण का दिला जात आहे, पण लक्षात ठेवा, मोठी जबाबदारी त्यालाच दिली जाते ज्याच्यावर विश्वास असतो. काही लोकांना विभाग बदल, नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. या बदलाला घाबरू नका. सुरुवातीला तो त्रासदायक वाटेल, पण पुढे काही महिन्यातच याच अनुभवामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा महिना नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटिंग, तसेच नवीन ग्राहक, नवीन उत्पादन किंवा नवीन सेवा सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. मात्र भागीदारीच्या व्यवसायांमध्ये आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवा. एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका. ग्रहस्थिती सांगते की या महिन्यात एक चुकीचा निर्णय प्रत्येक महिन्याचं नुकसान करू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची लेखी नोंद ठेवा. अनेक कागदपत्रे नीट तपासा. आर्थिक स्थितीकडे पाहिलं तर पैसा येण्याचे अनेक मार्ग तयार होतील, पण त्याच वेळी खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरातील एखादी मोठी गरज, वाहन दुरुस्ती, आरोग्य, मुलांचं शिक्षण किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी एक सवय असते, त्या पटकन भावनिक होतात आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवून पैसे देतात. पण या महिन्यात कुणालाही मोठी रक्कम उधार देताना 100 वेळा विचार करा, कारण पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळेच नातेसंबंध देखील बिघडू शकतात. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक मिथुन राशीचे लोक सतत म्हणतात की आम्ही पैसा कमवतो, पण महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. ग्रहस्थिती सांगते की यामागे फक्त उत्पन्न कमी असणं याचं कारण नाही, तर अनियोजित खर्च, भावनिक निर्णय आणि अचानक घेतलेले निर्णय हे तितकेच कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये खर्चांपेक्षा बचतीवर जास्त भर द्या. लहान बचतही पुढे मोठा आधार तुमच्यासाठी ठरू शकते. आता आपण बोलूया प्रेम, विवाह आणि नातेसंबंधांबद्दल. मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेम मनापासून करतात, पण त्यांच्या भावना प्रत्येकाला समजावत असं नाही. काही वेळा तुम्ही मनातून खूप काही ठेवता, पण समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे तुम्हाला बोलता नाही आलं, आणि याच कारणामुळे गैरसमज वाढू शकतात. ऑगस्ट महिन्यात संवादावर विशेष भर द्या. जोडीदाराशी मन मोकळेपणाने बोला. लहान सहान गोष्टी मनात साठवून ठेवू नका. विवाहित व्यक्तींनी काम आणि कुटुंब यांमध्ये योग्य समतोल राखला तर घरातील वातावरण आनंदी राहील. अविवाहित व्यक्तींसाठी हा महिना आशेचा किरण घेऊन येत आहे. विवाहासाठी योग्य स्थळ मिळण्याची शक्यता आहे. काहींना जुन्या ओळखीतून नवीन नाते तयार होण्याची संधी मिळेल. मात्र फक्त बाह्य आकर्षण पाहून निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, कुटुंब आणि विचारसरणी समजून घेतल्यानंतरच पुढे जा. कुटुंबामध्ये काही जुने मतभेद पुन्हा समोर येऊ शकतात. विशेषतः मालमत्ता, पैशांचा व्यवहार किंवा जबाबदाऱ्यांची वाटप यावरून चर्चा होईल. अशा वेळी आवाज चढवण्यापेक्षा संयमाने बोला. तुमच्या एका कठोर शब्दामुळे अनेक वर्षाचं नातं तुटेल. दुसरीकडे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे शिक्षणाची क्षमता वाढेल, पण त्याच वेळी लक्ष विचलित होण्याची देखील शक्यता आहे. मोबाईल, सोशल मीडिया किंवा अनावश्यक गप्पांवर नियंत्रण ठेवलं तर अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळू शकतं.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास आणि वेळेचं नियोजन यावर भर द्या. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी संधी तुमच्या दारात येतेच असं नाही. काही वेळा तुम्हाला देखील पुढे जाऊन ती संधी पकडावी लागते. ऑगस्ट महिना तुम्हाला याच गोष्टीची जाणीव करून देणार आहे. भीती, संभ्रम आणि स्वतःबद्दलची शंका बाजूला ठेवून पुढे पाऊल टाकलं तर अनेक बंद दारे उघडताना तुम्ही स्वतः पाहू शकता. अनेक जणांचा मनात एकच प्रश्न असतो, माझं नशीब नेमकं कधी बदलेल? इतके दिवस संघर्ष सुरू आहे, त्याचा शेवट हा कधी होणार? ग्रहस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असं दिसतं की ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. आतापर्यंत जे धूसर वाटत होतं त्यावर प्रकाश पडेल. काही निर्णय जे तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात ते आता तुम्हाला घ्यावे लागतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच निर्णय पुढच्या काही महिन्यांचं भविष्य ठरवतील. 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या प्रभावामुळे आत्मविश्वासात वाढ होईल आणि जे तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात ते आता घ्यावंच लागतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच निर्णय पुढच्या काही महिन्यांचं भविष्य ठरवतील. 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या प्रभावामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. अनेक दिवसांपासून जे लोक स्वतःवर शंका घेत होते त्यांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल. एखाद्या मुलाखतीचा निकाल, बढतीची चर्चा, नवीन व्यवसायाची संधी किंवा अडकलेल्या कामांमध्ये अचानक गती येऊ शकते. पण लक्षात ठेवा, यश मिळण्यापूर्वी एक छोटी परीक्षा नक्की येईल. यामुळे शेवटच्या क्षणी हार मानू नका. अनेक वेळा आपण फक्त एक पाऊल दूर असतो पण अधीरपणामुळे मागे फिरतो. ऑगस्ट महिन्यात ही चूक करू नका. आता आरोग्याबद्दल बोलूया. मिथुन राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी समस्या म्हणजे मानसिक थकवा. शरीर थकत नाही पण मन थकतं. सतत विचार करणं, भविष्याची चिंता, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करणं याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या महिन्यात विशेषतः झोप, पचनसंस्था, खांदे, मान, त्वचा आणि मज्जासंस्थेशी संबंधित लहान त्रास तुम्हाला जाणवतील. वेळेवर जेवण, पुरेसं पाणी, नियमित चालणं आणि मोबाईलपासून थोडा वेळ सावध राहणं हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं औषध ठरेल. कुटुंबामध्ये वातावरण हळूहळू सुधारेल. ज्या व्यक्तींशी काही दिवसांपासून संवाद बंद होता त्यांच्याशी पुन्हा बोलण्याची संधी मिळू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे नातं जिंकणं नसतं. काही वेळा शांत राहणं हे सर्वात मोठं शहाणपण असतं. विशेषतः आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी कठोर शब्द वापरणं टाळा. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे सहज दूर होऊ शकतात. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला 2 प्रकारची माणसं भेटतील. एक, जी तुमच्या प्रगतीमध्ये मनापासून आनंद असतील आणि दुसरी म्हणजे तुमच्यासमोर गोड बोलतील पण पाठीमागे तुमचंच नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या महिन्यात तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकाला सांगू नका. काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत मनातच ठेवणं फायद्याचं राहील. आता ग्रहणाबद्दल थोडं बोलू. या महिन्यात होणाऱ्या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा मानसिक स्तरावर थोडा प्रभाव हा नक्की जाणवू शकतो. काही दिवस निर्णय घेण्यामध्ये संभ्रम निर्माण होईल, मन अस्थिर वाटेल. या काळामध्ये कोणताही मोठा आर्थिक व्यवहार, भागीदारी किंवा आयुष्य बदलणारा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. 2 दिवस थांबा, पुन्हा विचार करा आणि त्यानंतरच पुढे जा. संयम ठेवणाऱ्यांना या काळामध्ये अधिक फायदा होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीने लक्षात ठेवली पाहिजे. तुमचं सर्वात मोठं शत्रू दुसरं तिसरं कोणीही नाही तर तुमचा स्वतःचा संभ्रम आहे. अनेक वेळा संधी समोर येतात पण हे करू का नको या विचारात वेळ निघून जातो. या महिन्यात ईश्वर तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनाचा आवाज ऐका आणि योग्य वेळी निर्णय घ्या. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, नवीन कौशल्य शिकायचं असेल, सोशल मीडियावर काम सुरू करायचं असेल किंवा करिअरमध्ये मोठा बदल करायचा असेल तर ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध नियोजनासाठी अत्यंत चांगला आहे. घाई नको पण विलंबही नको. योग्य नियोजनासह उचललेले छोटेसे पाऊल पुढील वर्षभर मोठे यश नक्कीच घेऊन येईल. एकंदरीत पाहता ऑगस्ट 2026 हा महिना
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गोंधळातून स्पष्टतेकडे, संघर्षातून संधीकडे आणि मानसिक अस्थिरतेतून आत्मविश्वासाकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. काहीही परीक्षा नक्की येतील, पण त्या तुम्ही प्रगती थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय अवश्य घ्या. ग्रहस्थिती सांगते की या महिन्यात घेतलेले काही निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी तुमच्या आयुष्याची दिशा हे बदलू शकतात. जातकांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेले राशी भविष्य हे फक्त तुमच्या राशीवर आधारित सर्वसाधारण मार्गदर्शन आहे, पण प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली, ग्रहस्थिती, दशा आणि योग वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेक वेळा एकाच राशीच्या दोन व्यक्तींना वेगवेगळे परिणाम अनुभवायला मिळू शकतात. जर तुम्हालाही नोकरी लागत नसेल, व्यवसायामध्ये सतत नुकसान होत असेल, पैसा टिकत नसेल, विवाहात अडथळे येत असतील, वारंवार संकट येत असतील किंवा तुमच्या आयुष्यात नेमकं काय आणि कधी बदलणार आहे हे तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीतून जाणून घ्यायचं असेल, तर माझ्याकडून सविस्तर वैद्यकीय कुंडली मार्गदर्शन फक्त 1001 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे योग, अडथळे, त्यामागची ग्रहस्थिती करणं आणि पुढील काळाचं मार्गदर्शन दिलं जाईल. मार्गदर्शनासाठी व्हॉट्सअपवर कुंडली असा संदेश पाठवा. खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला संपर्क करा. त्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया सांगितली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात कर्क राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.